मुंबईमध्ये विरोधी पक्षांची पत्रकार परिषद सुरू आहे, तिकडे आपण जाऊया. उद्या अधिवेशन आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होते. त्याला सुद्धा या 1.5 लाखाच्या कर्जमाफीच्या मध्ये त्याला आणलं पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे. आणि उद्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आम्ही ती मागणी लावून धरणार आहोत. तर म्हणजे सरकारच्या प्रत्येक कामामध्ये हे जर गोंधळलेली जी स्थिती आहे, जसं आता मुंबई विद्यापीठात आपण पाहतोय, मुंबईचे पेपर तपासायला लोकांना नागपूरला पाठवलेत. आता नागपूरला काय काय पाठवणार आहे सरकार मला माहीत नाही. तर सरकारला नागपूरचं वेगळं होणार आहे की ते कळत नाही. पण मुंबई विद्यापीठाचे पेपर आता म्हणजे मुंबई विद्यापीठातली एवढी निष्क्रियता वाढली का? आणि म्हणून हे जे पेपर पाठवायचे मुंबईचे तपासायला नागपूरला, त्याच पद्धतीचे आता मला वाटतं त्याचा परिणाम सहकार मंत्री झालेला दिसतोय की त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून कर्जमाफीचे त्याचा तक्ता त्यांनी तपासायचा ठरवलं दिसतंय. एकूण या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये लोकांचा जो रोष आहे, खरं म्हणजे आज सरकारनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं ठरवलं कर्जमाफी योजना. आता काही दुसरं आपलं कोणी वाचू शकणार नाही. शेतकऱ्यांची एवढी आम्ही फसवणूक केलेली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना आधार घ्यावा लागला शेवटी त्या योजनेची विश्वासार्हता आणण्याकरता. इतकी सरकारची विश्वासार्हता आता पणाला लागलेली आहे. एका बाजूला हिंदू मूलच्या स्मारकाचं आणि अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालेलं आहे हे आता मी सांगायची आवश्यकता नाही. परंतु नावं वापरून लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा सरकारनं सुरूच ठेवलेला आहे. याच्या खरं पाठीमाग हे खरं आपण गणित समजलं पाहिजे. आज राज्याची जर स्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये मग जसं शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा जो होता त्यानुसरून आज खरीपाच्या पेरण्या झाल्यात, त्याच्यामध्ये त्याच्यात कर्जवाटप जे व्हायला पाहिजे आत्तापर्यंत फक्त 12% कर्जवाटप झालं आहे, 29% कर्जवाटप झालं आहे. 10,000 रुपयाची घोषणा शेतकऱ्यांना केली, 10,000 रुपये आम्ही देऊ. आत्तापर्यंत फक्त राज्यातल्या 1 कोटीच्या वर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येचा विचार करता आणि जरी सरकारच्या आकडेवारी जरी मान्य केली 30 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा मिळतो म्हणून फक्त 22,000 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 10,000 रुपयाचा फायदा मिळाला, फक्त 22,000. याचा अर्थ किती सरकारची योजना ही किती निष्क्रिय आहे. आणि त्याच्यापेक्षाही आता आमच्या शिवसेनेच्या लोकांनी अगोदर कर्जमुक्ती, आम्हाला कर्जमाफी नको म्हटलं, कर्जमुक्ती पाहिजे, आणि आता ते ढोल वाजवायला निघाले. म्हणजे ज्या जिल्हा बँकेकडे पैसे सरकारनं द्यायचे आहेत, शेतकऱ्यांचे कर्ज भरण्याची तयारी करण्याच्या अगोदर शिवसेना तर ढोल वाजवायला निघालेली आहे. मला असं वाटतं की त्या मागे म्हटलं होतं की आता मंत्रालयासमोर बँकेसमोर ढोल वाजवण्यापेक्षा मंत्रालयासमोर वाजवा, मातोश्रीसमोर वाजवा, ढोल हरकत नाही. कारण आता मलिष्कासारखं कोणी त्यांना काही कोडं बोललं की त्यांना एवढं वाईट वाटतं की त्यांच्या घरात कशा आळ्या सापडतात तिथपर्यंत आता महापालिकेची तपासणी केलेली आहे. मला असं वाटतं की मलिष्काच्या घरी तत्परतेने जे महापालिका अधिकारी गेले त्याऐवजी खरं त्यांनी मातोश्रीवर त्याआधी गेले असते तर मला असं वाटतं की मनपावर भरोसा आहे काय हे जरा उत्तर त्यानिमित्तानं शिवसेनेला मिळालं असतं. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करण्याच्या पेक्षा आता मलिष्कावर मला वाटतं मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी ते करताय. आता याच्यापेक्षा काय वैचारिक दिवाळखोरी म्हटली पाहिजे एखाद्या पक्षाच्या भूमिकेची. आणि म्हणून असं मला हरकत नाही की त्यांच्या मेंदूत झोलझोल आहे आणि म्हणून त्यांची भूमिका नेहमी गोलगोल आहे असं मला हरकत नाही. अशा प्रकारची अवस्था शिवसेनेची झालेली आहे. आता शिवसेनेने आज एक FM रेडिओ, मला वाटतं शिवसेनेमध्ये एक FM रेडिओ झालेला आहे, पण त्याच्यावर किती बोललं तरी मूळ मुद्दा जो आहे की तो राज्यातल्या या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात राज्य सरकारकडून जी चलढकल होते त्याच्याबद्दल खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं न भरून येणारं एवढं नुकसान शेतकऱ्यांचं आणि अन्य शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांचं या ठिकाणी झालेलं आहे.
आणि म्हणून आता या बाबतीमध्ये राज्यासमोर या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगिक जे जे प्रश्न आहे, खरं म्हणजे आता मगाशी मला एका पत्रकार परिषद घेणार आहात तर खरं म्हणजे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना लोक आता गजनी म्हणायला लागलेले आहेत, याच्याबद्दल तुम्ही बोला. आता मी काय बोलणार, कारण मला फक्त गजनीमधला तो आमिर खानचा तो स्मृती शोध करण्यासाठी जुने जे फोटो आणले होते ना, त्याला जुने फोटो दाखवले त्याचे सगळे, की तू आता काय पूर्वी होता, तर ते सगळे जुने फोटो करत त्याला स्मृतीला उजाळा दिला. तसं मला वाटतं शिवसेना पहिली विरोधी पक्षात बसली तरी 50,000 कोटीचा पॅकेज जाहीर केलं, त्याला ते विसरून गेले. नंतर आम्हाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती पाहिजे, त्याचा त्यांना विसर पडला. मंत्री राजीनामे द्यायला निघाले होते, त्याचा त्यांना विसर पडला. समृद्धी महामार्गाला एक शेतकऱ्याबरोबर उभे राहू मंत्री पैसे वाटायला निघाले. मला वाटतं हा जो काही गोंधळ दिसतो तेव्हा झालेला, त्याच्यातून मला वाटतं की त्या गजनी सिनेमासारखं या सगळ्या जुन्या आठवणी मला वाटतं एकत्र करून मी आता शिवसेनेच्या नेत्यांना मी पाठवणार आहे. त्यांनी जर मागणी केली तर की त्यांच्या पुन्हा स्मृती ह्या आपण त्याला म्हणतो आपण त्याची आठवण करून देण्यासाठी आमची त्यासाठी पाठवण्याची तयारी आहे. राज्य सरकारची खरं म्हणजे जी भूमिका आहे ती जी सातत्यानं बदलते. आज जिल्हा परिषदेच्या 13,000 शाळा सरकार बंद करायला निघालेला आहे. मुंबईच्या जवळजवळ 176 रात्र शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. आज 8,000 शिक्षक कमी केले. आता मला अशी माहिती मिळाली की आणखीन 50,000 शिक्षकांना कमी करण्याच्या नोटिसा जात आहे. काय चाललंय सरकारमध्ये? म्हणजे मला वाटतं दुर्दैवानं शिक्षणाचं जर काम धड करता येत नाही तर निदान जे शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम जे उत्तम प्रकारात शिक्षक करतायत निदान त्यांना तरी तुमची शिक्षा त्यांना देऊ नका ना. आणि म्हणून खरं म्हणजे एवढा मोठा निर्णय महाराष्ट्राच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज त्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी ही सगळी आखी पिढ्या 2, 4, 5 पिढ्या घडवल्यात. आज एका फटक्यात कोणाच्या तरी मनात आलं म्हणून तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करणार आहात, 50,000 शिक्षक कमी करणार आहात. रात्रशाळा ही तर मुंबईची एक मोठी देणगी होती की कष्टकऱ्यांच्या मुलांना कष्टकऱ्यांना त्यातून कितीतरी लोकांनी रात्रशाळेतून आपले पदवी संपादन करून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. आज त्यासुद्धा शाळा तुम्ही बंद करायला निघालेला आहात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना सरकारची भूमिका ही नेहमी संदिग्ध आहे किंवा जनतेच्या विरोधात निर्णय घेण्याची सरकारचं जो धोरण आहे ते सपाटा सुरू आहे. खरं म्हणजे परवाच्या 2 दिवस मागच्या आठवड्याच्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय हे जे प्रकरण घडलं विश्वास पाटलांचं SRAच्या बाबतीमधलं, त्याच्यामध्ये मंत्र्यांचे जे नोटीस त्याच्यामध्ये आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आम्ही आता सगळे मान्य करतोय. अशा पद्धतीने एका डेव्हलपरला 1,000 कोटी रुपयापर्यंत फायदा देण्याचं फाईल ती कागदपत्र माझ्याकडे सगळं उपलब्ध आहे, नोटीस उपलब्ध आहेत. मंत्र्यांनी काय त्या फाईलवर लिहिलेलं आहे, प्रत्यक्ष त्या फाईलवर खात्याचं काय मत होतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता अधिक स्पष्टता देण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये काय भ्रष्टाचार होत असेल तर या बाबतीमध्ये आपण मंत्र्यांच्यावर काय कारवाई करणार आहात की पुन्हा तुमचं क्लीन चिट डिपार्टमेंट तुम्ही उघडून ठेवलेलं आहे की पुन्हा क्लीन चिट देणार आहात, या संदर्भात आता मला वाटतं त्यांनी खुलासा करण्याची आवश्यकता आहे. राज्यातला कुपोषणाचा प्रश्न आणखीन गंभीर आहे. खरं म्हणजे जून 2017 जानेवारी ते 2000 जूनपर्यंत 17पर्यंत माझी आकडेवारी आहे, पालघर जिल्ह्यात 557 तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 550 बालमृत्यू झाला. बालमृत्यूचा आकडा समोर आलेला आहे. म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये राज्यातील बालमृत्यूंची संख्या ही 18,000वर गेलेली आहे. मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतरचं एवढं मोठं सरकारचं दुर्लक्ष यामध्ये कधी नव्हतं इतकं आपल्याला पाहायला मिळालं. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने आता सरकारला फटकारलंय आणि या बाबतीमध्ये आता या सगळ्या बालमृत्यूची जबाबदारी सरकार घेणार आहे का, हाही जबाब आम्हाला सभागृहामध्ये सरकारला आम्हाला विचारावं लागणार आहे. GSTच्या बाबतीमध्ये सुद्धा काय वेगळं घडतंय. एका व्यापाऱ्याने आता आत्महत्या केली, आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलंय. पण आज भिवंडी, कल्याण, मालेगाव, इचलकरंजी सगळे टेक्स्टाईल लूम बंद पडलेले आहेत. हजारो कामगार बेकार आहेत. अनेक व्यवसायामध्ये GSTमुळे छोटे छोटे व्यवसाय बंद पडलेले आहेत. हजारो लोक, लाखो मुलं बेकार झाली. लहान व्यावसायिकांचं भविष्य हे पूर्णपणे आता टांगलं गेलेलं आहे.
मात्र सरकार याच्यातून कुठला बोध घ्यायला तयार नाही. आणि म्हणून नोटाबंदीच्या वेळी असंच घडलं. आणि आता GSTच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगळं काही घडतं असं नाही. या सगळ्या विषयाबद्दल अशा अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक, आत्महत्येचे प्रश्न आहेत, SRAचे भूखंड घोटाळे आहेत, पालघरच्या किंवा गडचिरोली किंवा आमच्या आदिवासी भागातील कुपोषित मुलांचा प्रश्न गंभीर आहे, शिक्षणाचा वाजलेला बोजवारा आहे. असे अनेक विषय आहेत की या विषयामध्ये सरकारला सभागृहामध्ये आम्ही जाब विचारणार आहोत. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही सगळ्या विरोधी पक्षानं जे आज आम्ही संयुक्तपणे या ठिकाणी आज बसलेलो आहोत, या सरकारच्या या सगळ्या चहापाण्याला जाऊन सरकारची जी अनास्था आहे त्या प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याची, एकूण राज्याला अधोगतीकडे घेऊन जाण्याच्या करता होणारे सरकारचे निर्णय, आणि त्यामुळे चहापाण्याला जाणं काही आम्हाला उचित वाटत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.